नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे दोघं तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गोमय वेदक विद्यामंदिर, प्राथमिक विद्यामंदिर आणि डॉक्टर प्रमोद जोशी प्रशाळा पणहेरी गायमुख यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जुलै 2025 रोजी श्रीकृष्ण प्रभाकर देशमुख यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून संस्थेच्या सर्व दिवंगत पदाधिकाऱ्यांचा जागर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, पणहेरी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, वरिष्ठ महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री सुनील कुलकर्णी, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर, प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, श्री सचिन भाटे, पत्रकार श्री किशोर पितळे आदी मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी, अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पत्रकार पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, प्राध्यापक पाटील एनसी व श्री रोहित भागवत यांनी स्वर्गीय प्रभाकर देशमुख, स्वर्गीय द.मा. तळेगावकर, स्वर्गीय डॉक्टर शृंगारपुरे, स्वर्गीय मग जोशी, स्वर्गीय प.अ. मेकडे, स्वर्गीय डॉक्टर प्रभाकर जोशी, स्वर्गीय नाद दलाल, स्वर्गीय नारायणराव मेकडे, स्वर्गीय प्रभाकर देशमुख, स्वर्गीय मुकुंद मुळे, स्वर्गीय ॲडव्होकेट विद्याधर धामणकर, स्वर्गीय भालचंद्र सप्रे, स्वर्गीय प्रकाश पटेल, स्वर्गीय महिपत बुवा गोळे, स्वर्गीय बाळशेठ लोखंडे, स्वर्गीय शग टिळक, स्वर्गीय विनय देशमुख, स्वर्गीय भाई पिसाट, स्वर्गीय टुमणे सर, स्वर्गीय तात्या जोशी, स्वर्गीय अशोक शेठ लोखंडे आदी पदाधिकाऱ्यांनी संस्थेसाठी दिलेलं योगदान, त्यांचं कार्य आणि स्मृतींना उजाळा दिला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, निवेदन प्राध्यापक डॉक्टर भगवान लोखंडे, तर आभार प्राध्यापक डॉक्टर दिवाकर कदम यांनी मांडले। या प्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। सर्व या संस्थेचे संस्थापक जे दिवंगत झालेले आहेत त्यांना आदरांजली वाहून या कार्यक्रमानिमित्त आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो। त्यांच्या सर्व आजचा हा कार्यक्रम हा 19 जुलै 2016 रोजी बाळशेठ देशमुख हे आपल्या सर्वांतून निघून गेले। त्यांना मी याच्यात थोडंसं सगळ्या या दिवंगत व्यक्तींचं थोडासा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना थोडासा परिचय करून देतो, कारण काय बऱ्याचशा जणांनी त्यांचे अनुभव बघितलेले नाही आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या विद्यार्थ्यांना आपण जी संस्थेत शिकतोय त्याचं त्या रोपट्याचं कुणी लागवड केली, काय केलं, त्याला खत पाणी घालून कसं कुणी वाढवलं आणि आपण त्याची फळं आहोत हे बघण्याचं जे तुम्हाला जे शिक्षण मिळतंय ते कुणापासून मिळालं याची जरा जाणीव असावी, म्हणून मी हा आजच्या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला दोन शब्द सांगतो। बाळशेठ देशमुख हे आज आणि आता कृषी दिन हा आपण आज कृषी दिनाचे का वृक्ष लागवड ही का करत आहे की बाळशेठ देशमुख ज्यावेळी संस्थेचे अध्यक्ष होते त्यावेळी ते 1 जुलै रोजी त्यांना शेतीची आवड होती, त्यांच्यामुळे ते 1 जुलैला हा वर्धापन दरवर्षी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक हा कृषी दिन हा जेव्हापासून साजरा केला जात होता तेव्हापासून 1 जुलैला सप्ताह चालायचा की कृषी दिनाचे कार्यक्रम, कृषी लागवड किंवा कृषी दिनाचे कार्यक्रम चालतात। ह्या कार्यक्रमात 1 जुलै 16ला बाळशेठ देशमुख ह्या आपल्या संस्थेमध्ये कृषीचे लागवड करताना सगळ्या दिवसभर जवळजवळ दुपारपर्यंत ते
इकडे तिकडे झाडं लावत होते आणि त्या दिवशी पाऊस भरपूर होता आणि त्या पावसामध्ये ते भिजले आणि त्यामुळे मला वाटतं त्या दिवशी किल्ल्यावरचं पण वृक्षारोपण त्यावेळी केलं होतं, त्याला सुद्धा ते गेले होते आणि ते स्वतः जातीने सगळीकडे फिरत होते आणि त्या पावसात भिजल्यामुळे ते संध्याकाळी त्यांना भरपूर ताप आला, पण तो ताप आला आणि त्या तापात ते इथे एकटेच राहत होते, त्यामुळे तापाचं रूपांतर हार्ट अटॅक मध्ये झालं आणि त्यावेळी त्यांचं ट्रीटमेंट न झाल्यामुळे त्यांना मुंबईत हलवलं, पण मुंबईमध्ये त्यांचं 19 जुलैला त्यांचं हार्ट अटॅकचं फुलमुळे निधन झालं. आता हे वृक्षारोपणाचं काम करत असताना ते केले, म्हणून आजच्या दिवसाला आपण त्यांच्या स्मृती जागृत होण्यासाठी कृषी दिनाचा कार्यक्रम घेतो. म्हणजे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करतो, म्हणजे त्यांच्या स्मृती आणि त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून ह्या संस्थे. त्याचबरोबर त्यावेळी आम्ही नंतरचे जे कार्यकारी मंडळ होतं त्या कार्यकारी मंडळाने असा निर्णय घेतला की त्याच वेळी त्याच्यानंतरच्या सलग 2 वर्षामध्ये आमचे सहकारी एका पाठोपाठ एक निवडणूक झाले, ते म्हणजे डॉक्टर प्रमोद जोशी, डॉक्टर विद्याधर धामणकर वकील, त्याचबरोबर मुकुंदशेठ मुळे, बाळ दलाल, त्याचबरोबर भालचंद्र सप्रे, असे 5 सहकारी त्या 1-2 वर्षामध्ये संपूर्ण केले. म्हणून मग ह्यांचं कार्य जे आहे या संस्थेच्या साठी त्याची कुठेतरी नोंद व्हावी, त्याची कुठेतरी माहिती सगळ्यांना विद्यार्थ्यांना व्हावी, ह्याच्यासाठी म्हणून आजचा दिवस म्हणजे 19 जुलै हा ठरवला गेला आणि त्या दिवशी सर्व दिवंगतांची स्मृती जागृत करण्याचं ठरलं आणि त्या दृष्टीने आजचा हा दिवस त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण हा साजरा करतो. तर त्याचबरोबर हा झाला त्या ह्याचा, पण त्याचबरोबर संस्थेमध्ये संस्थाची निर्मिती झाल्यापासून संस्थेचं हे रोपटं कोणी लावलं, काय लावलं ह्याची माहिती होणं गरजेचं आहे. आणि आज जे आपण विद्या घेतोय ती विद्या कुणामुळे मिळाली ह्याचा प्राथमिक तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1951 साली या संस्थेची स्थापना कशी झाली, आता त्यावेळी स्थापना झाली त्यावेळी मगाशी शेळके गुरुजींनी उल्लेख केलेले ठुमरे सर हे आणि त्यावेळचे तळागावातील जे मान्यवर लोक होती म्हणजे डॉक्टर शृंगारपुरे, डॉक्टर तात्या जोशी, ते त्यावेळी BA-BEd होते, BT म्हणायचे त्यावेळी BA-BEd, त्यांच्या हे लक्षात आलं आणि प्रभाकर देशमुख, त्याचबरोबर डॉक्टर मोदम जोशी, त्याचबरोबर तात्या जोशी, दुसरे मुंबईतले ग्रस्त होते रणदिवे म्हणून ते, आणि त्यातली बरेचसे पोत लोक त्यावेळी इथे होते. त्यांच्या मान्यतेने आणि त्यांच्या सहकार्याने हे ज्यावेळी डॉक्टर ठुमरे सर हे तळ्यामध्ये आले, हे महाडला शिक्षक होते, ते इथे आले, त्यांना लक्षात आलं की इथे इंग्लिश शिकवायचं सिस्टीम नाही आहे, इंग्लिश मिडियमचं काही शिकवलं जात नाही. कारण कसं आता आपण बघतो की 2020चं हे न्यू पॉलिसी आलेली आहे, तर त्यावेळी पॉलिसी अशी होती की त्यावेळी आपल्या इथे फक्त व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे 7वी पर्यंतची शाळा होती. इथे जी शाळा होती ती 7वी पर्यंतची 51 मध्ये,
त्याच्यानंतर हे लक्षात आलं की बुवा इंग्लिश शिकवायचं जे 11वीचं जे आहे म्हणजे त्यावेळेचं SSC जे बोर्ड आहे त्याचं विद्यार्थी मुलांना आपल्याला महाडला जायला लागतं, इतर रोह्याला जायला लागतं शिकायला, तर आपल्याला इथे पुढच्या शिक्षणाची गरज आहे. त्याच वेळी नेमके कुंबळे सर इथे आले आणि त्या कुंबळे सरांनी श्री प्रभाकर देशमुखांनी कॉन्टॅक्ट करून आणि त्यावेळेचे डॉक्टर शृंगारपुरे, डॉक्टर मुकम जोशी यांचा कॉन्टॅक्ट करून त्यांनी ही संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने स्थापन केली 1951 साली. आणि त्याचंच आज रूपांतर कॉलेज, PhD वगैरे सगळं इथे आज तुम्हाला इथे मिळत आहे. आता ह्या 7वी पर्यंतचं शिक्षण होतं. मग त्यांनी काय केलं, 8वीचे वर्ग चालू केले. 8वी, 9वी, 10वी, 11वी, त्यावेळेस 11वी होती ती चालू केली. आणि त्याचं फलित म्हणजे पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणजे 1961चे विद्यार्थी, 60चे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आज आपलं इथे इंजिनिअरिंग कॉलेज गंगा वेदक जे आपण म्हणतो त्या इंजिनिअरिंग कॉलेज त्यांनी जे चालू केलं ते ह्या शाळेचे पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर डॉक्टर मीना शृंगारपुरे म्हणजे शृंगारपुरे डॉक्टरांची मुलगी, त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद पोद्दार, डॉक्टर श्रीनिवास वेदक आपल्या इथे येतात. हे असे त्या 61 ते 62च्या सुमारास डॉक्टर आणि इंजिनियर झालेले लोक आहेत. हे कशामुळे झालं की ज्यावेळी ह्या संस्थापकांनी डॉक्टर जोशी असतील, प्रभाकर देशमुख असतील यांनी हे रोपटं लावलं, परशुराम मेकडे असतील यांनी त्यावेळी रोपटं लावलं आणि त्याची फळं आज आपल्याला ही यांच्या स्वरूपात त्यावेळी मिळाली. आता ते झाल्यानंतर त्यावेळी कुठली होती, माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी, तळे विभाग नव्हती, माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी होती. त्या ह्याच्यासाठी आपल्याला कसं झालं त्यावेळच्या टेक्निकल ह्याच्यासाठी त्यावेळी 11वीला ज्यावेळी विद्यार्थी परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला बसवायचा प्रॉब्लेम आला त्यावेळी आपल्याला सेंटर मंजूर नव्हतं. म्हणून त्या सेंटरसाठी त्यांनी माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी जवळ करार केला आणि त्यावेळी माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत तळे इंग्लिश स्कूल हे चालवलं जायचं आणि त्यावेळी विद्यार्थी हे कुठपर्यंत चाललं होतं, 1990 सालापर्यंत. 87-88 साली अशोक शेठ लोखंडे, बाळशेठ देशमुख, डॉक्टर वेदक ही जी पिढी आहे, डॉक्टर प्रभाकर जोशी ही जी पिढी आहे किंवा धामणकर होती, मुकुंदामुळे, बाळदलाल ही नंतरची पिढी आहे, त्यांनी एक तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं आणि त्यांनी त्यावेळी अशोक शेठ लोखंडेंचा हिरिरीचा वाटा होता. म्हणून अशोक शेठ लोखंडेंनी ह्या चीफ प्रमोटर म्हणजे प्रमुख प्रवर्तक असे ते ह्या तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्यांच्या पण स्मृती आपण जागृत केल्या पाहिजे. त्यांच्या नावाने आज पिडचेला हायस्कूल चालू आहे. ते 8 मेच्या ते दिवस झाले. त्याच्यामुळे त्या पिडचई शाळा तिथे आपण त्याच्यानंतर 1990 त्यांनी स्थापन केली. त्याच्यामध्ये सुद्धा बाळशेठ देशमुख, मैपतबुवा गोळे यांचा सहभाग होता आणि त्या ह्याच्यातले इथे जे शैक्षणिक दालन जे आपल्याला उपलब्ध करून दिलं ह्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींनी आहे. त्याच्यानंतरची ही 90 ज्यावेळी हे झालं त्यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. परंतु ते माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीकडे असल्यामुळे आपल्याला सर्व कारभार आपला तिथे कुठे गोरेगावला माणगावला करायला लागायचा. त्यांच्याशिवाय
आपलं ग्रोथ नव्हती. म्हणून त्यावेळच्या यांनी जोर करून माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी कडून हे जे आज दिवंगत आहेत ते बाळासाहेब देशमुख, प्रभाकर जोशी, धामणकर वकील, मुकुंद मुळे, आपल्या बरोबर असलेले पुरुषोत्तम मुळे, आम्ही सर्व मंडळींनी, किरण शेठ देशमुख, आम्ही सर्व मंडळींनी एकत्रित जोर करून ज्यावेळी माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी वेगळी केली आणि तळे विभाग शिक्षण मंडळाची स्थापना करून आपलं हे शाळा चालू झाली आणि आपली स्वतंत्र अशी 94-95 साली आपण स्वतंत्र झालो आणि आपण तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा कारभार चालू केला. आता ह्या सर्व कारभारामध्ये ह्या सगळ्या आजच्या ज्या कृती ज्या जागृत करतोय ते सर्व त्याचे सहभागी आहेत. ह्याची माहिती तुम्हाला व्हावी ह्याच्यासाठी त्यांचं आम्ही जरी आता काम करत असलो तरी ते तुम्हाला तेवढे पुरतच माहिती असेल किंवा हे काम करतात, येतोय हे काम करतोय. पण ह्याचा जो त्याग आहे त्यावेळी कुठल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना यांनी याच्यातनं ही संस्था आणि ही मोठी इमारत उभी करून आपण त्याचबरोबर प्रकाश पटेल पण याच्यामध्ये, अंबालाल पटेल होते, त्यावेळेचे व्यापारी जेवढे होते तेवढे ह्या सगळ्या गोष्टींना सहकार्य करत होते आणि सगळे एकजुटीने. आणि आता जी ही समोरची इमारत आहे ही इमारत बांधताना आम्ही माजी विद्यार्थ्यांकडनं पैसे गोळा करत होतो. या माजी विद्यार्थ्यांची लिस्ट काढणं आणि त्यांच्याकडे जाणं ह्याचं काम मोठं आजच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने सांगायचं म्हणजे शशी टिळक म्हणून एक संस्थापक होते, त्यांच्याकडे संपूर्ण माजी विद्यार्थ्यांचा डेटा होता आणि ते त्या सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या आम्ही त्या व्हिजिट करायला सगळीकडे जात होतो आणि देणग्या आणत होतो. आणि ही समोरची इमारत ही त्या देणगीतनं झालेली आहे. आज जे आपण सुसज्जपणे बसतो ते त्याच्या देणगीतनं. त्यावेळी देणगी गोळा करण्यासाठी जाणारे म्हणजे धामणकर वकील, प्रभाकर जोशी, डॉक्टर प्रभाकर जोशी, मुकुंद मुळे, बाळ दलाल, किरण शेठ देशमुख, अंबालाल पटेल किंवा प्रकाश पटेल, मी स्वतः मिलिंद मुळे, रोडे असे बरेचसे जण व्यक्ती अडटून पाडटून 10 जणांची आम्ही जीप करून जायचो आणि त्यावेळी गोळा केली. त्यावेळी तुम्हाला ही संस्था इथे उभी राहिलेली दिसते आणि त्याची ग्रोथ नंतर आपण ह्याचं रूपांतर ही ज्यावेळी आपल्याकडे आलं त्यावेळी मग आपण 11वी-12वी साठी 11वी-12 त्यावेळी सेपरेट झालं, 10वी वेगळं झालं, 11वी वेगळं झालं. मग त्यावेळी 11वीचे वर्ग आपले जे नव्हते त्या ग्रोथसाठी 11वीच्या वर्गांसाठी आपण ऍप्लिकेशन देऊन 11वी-12वी आपल्याकडे चालू केली आणि तिन्ही डिव्हिजन्स आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स 2001 साली ती पूर्तता झाली आणि 11वी-12वी तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इथे चालू झालं. आणि त्याचबरोबर हा सर्व आता जी मी मगाशी हे केली मधल्या पिढीतली नावं त्या पिढीतल्या लोकांनी हे सगळं हे करताना 2003च्या सुमारास कॉलेज 3 ते 6 मध्ये कॉलेजची ग्रोथ केली आणि आज कॉलेज आहे तिथे. केवळ ह्यांच्या सगळ्यांच्या एकजुटीमुळे आज हे आपल्याला कॉलेज आणि तुम्हाला इथे सुविधा मिळते. आज आता माझं म्हणाल तर मला शिक्षण माझे वडील प्रभाकर देशमुखांनी इथे सोय नसल्यामुळे 67 साली मला पुण्यासारख्या ठिकाणी पाठवून मला उच्च शिक्षित केलं आणि 75 पर्यंत मी पुण्यामध्ये शिकत होतो. आम्हाला इथे कसं आज
त्यांच्याकडे ती आर्थिक कपॅसिटी असल्यामुळे ते येते आणि इथे सुविधा नसल्यामुळे ते येतं. बाकी 75 नंतरच्या म्हणजे मधल्या काळामध्ये इथे सुविधा नव्हत्या आपल्याकडे कॉलेजचे. आज तुम्हाला आज आपले अध्यक्ष चंद्रकांत रोडे हे ग्रॅज्युएट कुठे झाले? माणगाव. इथे 11वी पर्यंत इथे शिक्षण घेतलं, पण पुढचं शिक्षण त्यांनी कुठे घेतलं? माणगाव. तिथे सुविधा नव्हती, पण त्याच सुविधा इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा फायदा घ्या. ह्या सगळ्या दिवंगत जे आहेत नामोल्लेख केलेल्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. त्यांच्या तुम्हाला माहिती असावी याची म्हणून आपल्याला आजचा हा स्मृतिदिन आपण साजरा करतो. आणि सगळ्यांचं एकत्रितपणे केलं तर प्रत्येकाच्या तारखा वेगवेगळ्या असतात, त्या नको म्हणून आजचा स्मृतिदिन सर्व दिवंगतांना माझे भावपूर्ण शब्दामध्ये कुणाचं नाव राहिलं असेल तरी मी त्यांना त्यांच्या वतीने श्रद्धांजली देतो. सगळ्यांचे योगदान आपल्याला सगळ्यांनी सांगितलं, परंतु त्यावेळेस असणारा तळा तालुका, त्यावेळेस तालुका नव्हता, परंतु तळा विभाग, तळा परिसर अतिशय दुर्गम आणि डोंगराळ असा भाग. त्या परिसरातील असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून, या विचारातून तळा तालुक्यातील, तळा परिसरातील, तळा विभागातील अनेक शिक्षणप्रेमी एकत्र आले आणि या ठिकाणी हायस्कूल सुरू करण्याचा मानस त्यांनी नजरेसमोर घेतला. त्याच वेळेस गोरेगाव हायस्कूल असणारे आपले ठोंबरे सर, डॉक्टर शृंगारपुरे डॉक्टरांचा दवाखाना त्यावेळेस आमचे ब्राह्मणवाडीमध्ये होता, त्या ठिकाणी आले, त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून या ठिकाणी हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि त्या अनुषंगाने त्यावेळेचे असणारे तात्यासाहेब जोशी, यशवंत भट, प्रभाकर दादा देशमुख, परशुराम मेघणे, मोठे डॉक्टर जोशी, सदाशिवभाई वेदक, जनार्दन सावंत, ही सारी मंडळ, रामचंद्र पाडळकर, दमा तळेगावकर, ही सारी मंडळी त्या टायमात एकत्र आले आणि यांच्या सगळ्यांच्या विचारातून ही संस्था उभी करण्याचा निर्णय झाला. 1951 साली संस्था या उभी करण्याचा शुभारंभ करायचा ठरवलं. तर सर्व सोंग करता येतात, परंतु पैशाचा सोंग करता येत नाही. आणि मग ही इमारत एवढी कशी आपण उभी करायची, याच्यासाठी फंड कुठून उभा करायचा, अशा अनेक समस्या मंडळींच्या समोर ज्यावेळेस उभे राहिले त्यावेळेस सर्वांनी तन मन धन मनापासूनचे परिश्रम उभे करून जशा पद्धतीने आपल्याला देणग्या गोळा करता येतील तशा देणग्या गोळा करण्याचं काम केलं. तळ्याच्या असणाऱ्या 12 वाड्या, 12 वाड्यातील लोकांकडून देणग्या गोळा केल्या. 12 वाडीतल्या लोकांनी दररोज या ठिकाणी श्रमदान केलं आणि त्यामुळे त्या श्रमदानाच्या माध्यमातून जो आर्थिक बोजा होता तो आपला कमी झाला. प्रत्येक वाडीचं या ठिकाणी मोलाचं योगदान आहे. प्रत्येक वाडीने चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि त्यातूनच त्या 12 वाडींनी पण आपल्याला या संस्थेला चांगल्या प्रकारे देणगी दिलेली आहे. त्याचं नाव देखील आपण खाली ज्या देणगीचे बोर्ड लावलेले त्या बोर्डामध्ये, आणि अशा पद्धतीने ही संस्था उभी राहत गेली. दादांचं यामध्ये फार मोठे योगदान आहे. त्यावेळेस दादा रात्रंदिवस याच ठिकाणी हे जेवणाचा डबा सुद्धा त्यांचा ते घरी जेवायला जात नव्हते, ते याच ठिकाणी ते डबा आणत होते आणि जेवत होते. रात्रंदिवस परिश्रम करून ही संस्था उभी कशी राहील. अनेक वेळा या पदाधिकाऱ्यांनी काही लागणारे जे मटेरियल आहे, त्याचे सिमेंट असेल, रेती असेल, लाकडं असतील, टोलं असतील, हे स्वतःच्या क्रेडिटवरती त्या व्यापाऱ्यांकडून त्यावेळेस आणलेले आणि जसजशी रक्कम जमा होती तसतशा पद्धतीनं त्या व्यापाऱ्यांच्या रक्कमा यांनी दिल्या. ती वास्तू उभी राहिली पाहिजे, या ठिकाणी शाळा सुरू झाली पाहिजे हे डोळ्यासमोर ध्येय ठेवून अतिशय चांगल्या प्रकारची ही शाळा या ठिकाणी सुरू केली. आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिला वर्ग इयत्ता 8वीचा साठी यांच्या घरामध्ये सुरू झाला. त्यावेळेस टोले सर स्वतः आले होते.
डोंगरे सर स्वतः त्यावेळेस त्यात इंटरेस्ट घेत होते आणि मुलांना शिकवण्याचं काम करत होते. 8वीच्या वर्गानंतर 9वीचा वर्ग आला, 9वीच्या नंतर 10वीचा आला, 10वीच्या नंतर 11वी आला आणि याच दरम्यानमध्ये आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय स्वर्गीय आंबेडकर सर हे नुकतेच BA होऊन मुंबईहून तळ्याकडे आलेले होते आणि मग त्यांना या शाळेचा कारभार पाहण्यासाठी सांगितलं आणि पहिले मुख्याध्यापक म्हणून त्यावेळेस आंबेडकर सरांकडे मला असं वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे ही सूत्र दिली गेली आणि आंबेडकर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे कामकाज शाळेचं चालू केलं. मग हळूहळू 7वी, 6वी, 5वी असे वर्ग सुरू होऊन 5वी ते 11वी पर्यंतची ही शाळा चांगली सुरू झाली. 51 साली सुरू केलेली शाळा आज 75 वर्ष होऊन गेलेली आहे. तुम्ही 75 वर्षानंतरच ह्या इमारतीकडे जर पाहिलं तर या इमारतीतला एक दगड देखील इकडे तिकडे ढासळलेला तुम्हाला पाहायला मिळणार. त्यावेळेच्या रायगड जिल्ह्यातल्या ज्या काही शाळांची इमारती आहेत त्या इमारती जर त्यावेळेच्या पाहिल्यात नाही तर आपली शाळा पाहिली तर अप्रतिम अशी शाळा ह्या सर्व लोकांनी त्यावेळेस बांधली होती. रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर आपल्या शाळेची इमारत ही आपल्याला पाहायला मिळेल. इतकं सुंदर काम त्यावेळेस असणाऱ्या कारागिरांनी केलं आणि ह्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी परिस्थिती केली. दरम्यानच्या काळामध्ये पैशाची अडचण भासायला लागली. त्यावेळेस आपले असणारे दादासाहेब देशमुख महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून होते आणि नुकतेच मला असं वाटतं यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झालेले होते आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस ते महाराष्ट्राकडे आले तर दादांच्या शब्दाखातर माझ्या माहितीप्रमाणे कदाचित खोटी असू शकेल पण 99% खोटी नाही. दादांनी आग्रह केला आणि 30,000 रुपये त्या टायमात 35,000 रुपये त्या टायमात यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या शाळेला दिले आणि त्यामुळे थोडाफार बोजा आर्थिक कमी होत गेला. अनेक या दानशूर व्यक्तींनी या शाळेसाठी स्वतःचे पदरमोड करून पैसे जमा केले. आजही काही लोकांचे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला कळायला लागलं त्यावेळेस देखील जसजसे पैसे जमा केले तसतसे पैशाची ती परतफेड केलेली माझ्याकडे काही कागदपत्र पण आहेत अजून मी ठेवलेली. नॉर्मली त्यावेळेस त्या लोकांना व्याज देत होते परंतु त्या लोकांनी या संस्थेसाठी रक्कम चांगल्या पडल्या आणि म्हणून ती आज त्या ठिकाणी चांगली वास्तू उभी होती. मंगेश शेट्टी इथं सांगितलं ही आपली संस्था त्यावेळेस माणगाव एज्युकेशन सोसायटी गोरेगावची जी आहे त्याच्या अंडर होती. जोशी वकील, शांबाई शेठ, नथुरामबाई हे सगळे दिग्गज मंडळी त्या टायमामध्ये तिथं कार्यरत होते. त्यांना कधीच असं वाटलं नाही की ही संस्था आपल्याकडे यावी. त्यांच्या अंडर जोशी डॉक्टर मोठे हे चेअरमन म्हणून या शाळेचे कामकाज पाहत होते. आमचे परशुराम नाना देखील त्या टायमामध्ये या शाळेमध्ये सदस्य म्हणून होते. जी स्कूल कमिटी असते त्या स्कूल कमिटीमध्ये. परंतु एक दिवस असा आला दक्षिण युग मध्ये एक जाहिरात आली या गोरेगाव शाळेचं कामकाज करायचंय म्हणून आणि त्यावेळेस ह्या शाळेवरती कर्ज घेतलं जाणार होतं. ही ज्यावेळेस मी बातमी वाचली त्यावेळेस मी स्वतः मंगेश शेठकडे गेलो. मी आणि मंगेश शेठ धामणकर वकिलांकडे गेलो तर त्यावेळेस धामणकर वकिलांची भूमिका जरा आपल्या संस्थेची निगेटिव्ह होती म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका होती. परंतु याच्यासाठी त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि मग आम्ही असं ठरवलं की ही संस्था आपली जर त्यांनी घाण टाकली तर या संस्थेचं आयुष्यभर आपल्याला कर्ज फेडावं लागेल. तेव्हा हे चित्र आपल्याला बदलवलं पाहिजे आणि या भूमिकेतून आम्ही तळ्यातले जे काही दिग्गज होते मग त्यावेळेचे असणारे आपले डॉक्टर जोशी असतील, बाळशेठ असतील, अनेक मंडळी सगळ्यांचीच नावं ऐकून घेत नाही. अगदी महत्वाची भूमिका त्या टायमात अशोक शेठ लोखंडेंनी बजावली. कारण अशोक शेठ लोखंडेंचा एक वेगळा प्रकारचा त्यावेळेस तालुक्यामध्ये दबदबा होता. अशोक शेठ लोखंडेंना दोषी वकील असो शांबे असो मानणारी व्यक्ती होती आणि मग आम्ही इथून एक टेम्पो काढून आम्ही सगळे गोरेगावला दोषी वकिलांकडे, शांबाईंकडे, नथुराबाईंकडे गेलो आणि आमची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि काही जरी झालं तरी शाळा आम्हाला स्वतंत्र करून पाहिजे आणि आज करतो उद्या करतो ह्या भूमिकेतून आम्हाला भगवान महिने शब्द दिला की काही जरी झालं तरी शाळा तुमची आम्ही स्वतंत्र नक्की करून देऊ आणि त्याप्रमाणे त्यांच्या जनतेसमोर तो ठराव करून माझ्या माहितीप्रमाणे 1999 साली तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ आपला अस्तित्व होता. त्यावेळेस या गावचे सुपुत्र या शाळेचे विद्यार्थी आदरणीय नंदाशेठ वेदक साहेब हे 2.5 लाख रुपये देणगी त्यावेळेस देत होते आणि दोषी वकील त्यावेळेस त्यांना सांगितलं की वेदक साहेब ते 2.5 लाख रुपये देणगी तुम्ही आमच्याकडे द्या, तुमचं काय जे मनोगत आहे तुमची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू. परंतु
वेदक साहेबांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझ्या पैशाचा उपयोग माझ्या गावातल्या शाळेला झाला पाहिजे. मी जर आज ती रक्कम तुम्हाला दिली तर ती रक्कम तुमच्या भांड्याकडे जाईल. आणि त्यामुळे तो प्रस्ताव तसाच राहिला गेला. 1999 साली ज्यावेळेस आपली स्वतंत्र शाळा झाली आणि ज्यावेळेस आपली मीटिंग झाली जनरल सभा, त्यावेळेस तो प्रस्ताव पुन्हा समोर आला आणि 2.5 लाखाचे 11 लाख रुपये एका मीटिंग मध्ये नंदाशेठ वेदक साहेबांनी या शाळेसाठी दिलं आणि त्यांचं नाव या शाळेला वडिलांचं नाव दिलं गेलं. आज जे नाव आहे गोपीनाथ महादेव वेदक माध्यमिक विद्यालय, ते अशा पद्धतीने. आणि त्याच नामकरणाच्या कार्यक्रमाला तत्कालीन असणारे शिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शब्द दिला होता की ह्या संस्थेच्या उर्वरित असणाऱ्या ज्या शैक्षणिक सुविधा असतील किंवा जे कॉलेज तुम्हाला ज्युनियर सिनियर काढायचं असेल त्यांना माझ्याकडे तुम्हाला परवानगी मिळतील. आणि हा असा प्रस्ताव समोर आल्यानंतर त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे शिक्षण विभागाकडे 10 लाख रुपये ठेव ऍडव्हान्स ठेवावी लागायची आणि ती वेदक साहेबांनी 11 लाख रुपये देणगी दिलेली होती. त्याचे 10 लाख रुपये तिकडे ठेवले आणि आपण ज्युनियर कॉलेजचा प्रस्ताव त्या टायमात दिलीप वळसे पाटील साहेबांकडे घेऊन गेलो आणि त्यांनी तात्काळ आपल्याला ज्युनियर कॉलेजला परवानगी दिली. आणि त्या अनुषंगाने 2001च्या आसपास 11वी 12वी अशा वेगवेगळ्या विद्याशाखा या ठिकाणी सुरू केल्या. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला या संस्थेच्या उभारणीचा इतिहास माहिती असला पाहिजे. कुणी कशा पद्धतीने सहकार्य केले, कुणी कशा पद्धतीने मदत केली आणि कशा पद्धतीने हे शैक्षणिक संकुल उभं राहिलेले आहे. जर जशी अडचण भासत गेली तशा पद्धतीने आपण हे समोर उभी मंगेश शेट्टी यांना सांगितलं की समोर आपण दुसरी पर्यायी इमारत उभी केली. का या ठिकाणी विद्यार्थी बसायची कमतरता भासायला आणि तळा परिसरातील सर्वच विद्यार्थी मग 5वी असेल 6वी असेल 7वी असेल 8वी असेल या शिक्षणासाठी तळा एकमेव त्यांना मार्ग होता. तळ्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता जे कॉलेजेस हायस्कूल सुरू झाले वेगवेगळ्या ठिकाणी ते आता सुरू झाले, पण ह्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी यावं लागायचं आणि आपल्याला त्यांना वर्ग खोल्या कमी पडायच्या म्हणून ही समोर असणारी आपण त्या टायमामध्ये इमारत उभी केली. त्याच्यासाठी देखील सगळ्यांनी त्रास घेतला, मेहनत घेतली, पैसे गोळा केले. विशेषतः शशी टिळक यांचं नाव घेतलं गेलं. खरोखर रास्त माणूस आहे. अहो तो 3-3, 4-4 मजले इमारतीचे चढून जायचा आणि पैसे गोळा करायचा, मागे विद्यार्थ्यांपर्यंत भेटायचा आणि अशा पद्धतीने शिक्षण संकुलाचं प्रगती हळूहळू गेली. आज जसे आपल्याला इथं विद्याशाखा पाहिजे तसे आपण विद्याशाखा चालू केल्या, आर्ट्स चालू केले, कॉमर्स चालू केलेलं आहे. आपल्याकडे MA आहे, MCOM आहे, IT लॅब चांगल्या प्रकारचे चालू केले. याचा हेतू एवढाच आहे की ह्या शाळेतून आपल्या बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत ते चांगलं दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडावे. त्या विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव काढत. आज जे आम्ही इथं बसलेले आहोत हे सर्वजण ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत. जसं मंगेश शेट्टी सांगितलं की मला पुढील शिक्षणासाठी पुण्याला जावं लागलं, रोड्यांना माणगावला जावं लागलं. आज मला तीच खंत जाणवते की माझं मॅट्रिक पर्यंत शिक्षण या ठिकाणी झालं. माझी घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. मी अन्य ठिकाणी शिक्षण पुढे घेण्यासाठी जाऊ शकत नव्हतो आणि माझं जे शिक्षण राहिलं केवळ मॅट्रिक पर्यंतच राहिलं. त्याची खंत आजही मला जाणवते. निश्चितपणे मी पुढील शिक्षण घेऊ शकलो असतो, चांगल्या प्रकारे मला शिक्षण प्राप्त करता आलं असतं, परंतु काही अडचणीमुळे मी ते करू शकलो नाही. परंतु ही मॅट्रिक पर्यंत सुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे मॅट्रिक पर्यंत जरी आमचं शिक्षण झालं, यदा कदाचित या ठिकाणी जर ही सुविधा उपलब्ध झाली नसती तर माझ्यासारखा मुलगा मॅट्रिक पर्यंत देखील शिकला नसता. हे सारे उपकार या सर्व इथं लावलेल्या दिवंगत मंडळींचे आहेत. या बोर्डावरती लावलेल्या नाव आहे त्या सगळ्यांचे हे उपकार आहेत आणि फार मोठं शिक्षणासारखं कार्य या सर्व मंडळींनी इथे केलेलं आहे. तळा आणि तळा परिसरातील अनेक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी आज गेलेले आहेत. जे या ठिकाणी नाव घेतलं, नंदाशेठ वेदक मुंबईला एक चांगले बिल्डिंग क्षेत्रातले नावाजलेले बिल्डर म्हणून त्यांचं नाव आहे. चांगल्या प्रकारे काम त्यांनी केलेलं आहे. 1961 साली ते या हायस्कूल मधून पहिल्या बॅचचे पहिल्या नंबरने उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले ते विद्यार्थी आज तळ्याला एवढं शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागचा त्यांचा हेतू एवढाच होता. त्यांनी हे शैक्षणिक संकुल जर तळ्याच्या बाहेर अन्य ठिकाणी रोडला जर कुठं उभं केलं असतं तर कितीतरी करोडो रुपये त्यांनी कमवले असते. परंतु माझ्या परिसरातील या ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलं चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण शिकले पाहिजेत ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तळ्याला शैक्षणिक संकुल उभं केलं.
स्वकष्टाची सर्व कमाई त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. कुठच्याही तऱ्हेचं राजकीय त्यासाठी आर्थिक अनुदान त्यांच्याकडे नाही. आता सायन्स कॉलेजला अनुदान मिळतं शिक्षणासाठी, तो भाग आहे वेगळा, परंतु इतर ज्या काही सुविधांसाठी जे लागतं ते सर्व विधेयक साहेब करतात. हे निश्चितपणे या शाळेमध्ये शिकून गेल्यामुळेच त्यांना हे करता आलेलं आहे. असे अनेक आहे. बाळासाहेब देशमुख चांगले त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये नाव कमवलं. मीनाद शंकरपुरे मुंबईला एक जे हॉस्पिटलसाठी एक नावाजलेलं आहे, डॉक्टर म्हणून त्यांचं नाव होतं, वैद्यक डॉक्टर. असे अनेक नावं आपण घेऊ शकू की जे ह्या शाळेतून बाहेर पडून गेलेले आणि आजही येणाऱ्या आमच्या नवीन पिढीमध्ये आमचे रोडे साहेब असतील, त्यांचा मुलगा डॉक्टर झालेला, माझ्या दोन्ही मुली चांगल्या प्रकारे शिकलेले, अनेक इथं बसलेले, त्यांचे सुनील कुलकर्णी चांगल्या बँक ऑफ इंडियामध्ये चांगल्या पोस्टला गेले, चांगले सेवानिवृत्त झाले, आज ऍडव्होकेट म्हणून काम करतात आणि त्यांनी लिहिलेले काही लेख जर तुम्ही वाचला तर निश्चितच विचार करण्यासारखे त्यांचे लेख असतात. आम्ही दोघं संगत होतो SSC ला. अनेक वेळा मी त्यांच्या मांडीवरती अभ्यास करायला जाऊन बसायचो. त्यांचे वडील भाई कुलकर्णी म्हणून त्यांना बोलायचो, ते शिक्षक होते. अशी गंमत जम्मत आमची चालायची ना. आम्ही रात्रीचा अभ्यास करायचो, 11 12 वाजेपर्यंत जागून अभ्यास करत होतो. आता अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यावेळेस या सगळ्या सुविधांची गैरसोय असायची. त्यातून आज आपण सर्व शिक्षण घेऊन बाहेर पडलेलं. मी या सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेन की ज्यावेळेस आपण या इथून बाहेर पडून जातो त्यावेळेस मला शाळेने काय दिलं त्याच्यापेक्षा मी शाळेला काय देणार आहे ह्याचं जर तुम्ही आत्मचिंतन केलं तर मला असं वाटतं निश्चितपणे या शाळेचा उत्कर्ष व्हायला वेळ लागणार आहे. आपल्या गेल्या अनेक वर्षाचे जे रिझल्ट पाहिले तर 10वीचे रिझल्ट असतील, 12वीचे रिझल्ट असतील किंवा BA MA चे रिझल्ट असतील, हे सर्व रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारचे लागतात. सर्व या ठिकाणी शिक्षक परिश्रम घेतात, मेहनत घेत आहेत. कदाचित थोडे बहुत इकडे तिकडे काही उणिवा असतील, नसतील अशातला भाग नाही, परंतु आता जीव ओतून विद्यार्थ्यांना ते शिकवण्याचं काम करतायत, ज्ञानार्जनाचं काम करतायत. त्यांचं नाव तुम्ही चांगल्या प्रकारे काढाल, या शिक्षण संस्थेचं चांगल्या प्रकारे नाव काढाल आणि हे जे संपूर्ण आपले दिवंगत नेते आहेत, आपले शिक्षण महर्षी आहेत, शिक्षण प्रेमी आहेत, यांचं स्मरण आपल्यासमोर सातत्यानं असलं पाहिजे की ह्यांच्यामुळेच आज आम्ही आहोत. एवढं जरी आपल्याला भावना निर्माण झाली तरी मला असं ते खूप काय. मी सर्वच या दिवंगत व्यक्तींना, महनीय व्यक्तींना मनापासून आदरांजली वाहतो. आज जो या ठिकाणी कार्यक्रम संस्थेने घेतलेला आहे, अतिशय चांगला कार्यक्रम घेतला. याचं आयोजन यादव सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं. असंच चांगले उपक्रम या संस्थेमध्ये होतच आहेत, ह्याचे पुढे होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला 2 शब्द बोलण्याची जर संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. संस्था सुरू झाली, उभी आहे, अशा दिग्गज मंडळींचा स्मृतिदिन आठवण साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आजचा दिवस संस्थेमध्ये ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आजपासून 75 वर्षापूर्वी कराडसारख्या दुर्गम भागामध्ये 4थी नंतर 5वीचं थोडंसं इंग्रजी मीडियममध्ये शिक्षण सुरू व्हावं म्हणून सुरू झालेली ही संस्था 5वी ते 10वी या कालखंडामध्ये सरकारकडनं फार काही पैसे येत नसताना, सरकारकडनं फार कोणती मदत मिळत नसताना आमदार म्हणून प्रभाकरदादा देशमुख यांनी केलेला शुभारंभ, किंबहुना त्यांनी ही इमारत उभी करत असताना स्वतःचा केलेला खर्च केलेला वेळ आणि त्याच्यामध्ये आपण एखादा म्हणतो ना जीव ओतून केलेलं काम, हे निश्चितच आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना प्रेरणादायक होतं. पण त्यांच्या जोडीला नाना मेघडे असतील किंवा त्या काळातील जी सर्व ज्येष्ठ दमा तळेगाव राजकर असतील किंवा जी श्रेष्ठ मंडळी ह्या काळामध्ये होऊन गेली, यांना निश्चितच आपल्या सर्वांनी अभिवादन एक वर्षातनं करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांना मी सांगेन की एखादं झाड जेव्हा मोठं होतं आणि त्याच्यावर फळं येतात आणि तो जेव्हा फळ आपण सहज म्हणून आपल्याला मिळत असतं किंवा पडलेले मिळत असतं किंवा दगड मारून आपण जेव्हा मिळवतो तेव्हा ते झाड लावण्याचं ची आठवण जर आपण मनामध्ये केली तर किती वर्षापूर्वी ते झाड लावलं असेल आणि किती वर्षानंतर त्याची फळं आपल्याला मिळत आहेत याचा विचार तुम्ही सर्व तरुण मंडळींनी करणं गरजेचं आहे. आज इथे मी पाहिलेलं
देशमुख असतील, प्रभाकर जोशी असतील, धामणकर वकील असतील, बाळकृष्ण गोविंद मुळे असतील, मदन जोशी असतील, की ज्यांना मी स्वतः अनुभवलेले पाहिले. मदन जोशी आमच्या काळात मी जेव्हा संस्थेमध्ये शिकत होतो तेव्हा मदन जोशी म्हणजे मोठे डॉक्टर यांचं त्यावेळेला जे योगदान होतं फार मोठं होतं. प्रभाकर जोशी यांची ह्या शाळेबद्दलची तळमळ जी होती ती सुद्धा कशी होती तर प्रशासनातलं काम पाहणं हे तर होतच होतं, परंतु विद्यार्थ्यांना पण मी शिकवेन, माझ्याकडे ज्ञान आहे त्याचा उपयोग ह्या संस्थेतल्या विद्यार्थ्याला होईल. आणि संस्कृत हा विषय त्या काळामध्ये पदाधिकारी असून सुद्धा ते त्यावेळेला शिकवत होते. बाळशास्त्री देशमुखांची सुद्धा तळमळ आम्ही पाहिलेली आहे की ही संस्था चालली पाहिजे, या संस्थेला भविष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत, म्हणून कडबर खिशात हात घालून का होईना पण त्यांनी सुद्धा केलेलं पाहिलेलं आहे. आज जी आपण पनवेलची संस्था पाहतोय तिचे इमारत उभी करण्यामध्ये बाळशास्त्री देशमुखांचं योगदान हे निश्चितच मोठं आहे. पण इथून तिथे जायचं, तिथे दिवसभर थांबायचं किंवा तिथे चहा नाश्त्याची पण सोय नसायची, परंतु मग काय घे बिस्किट पुढा नेलेला असेल तो पाण्यात बुडून खायचा, पण इमारत व्यवस्थित झाली पाहिजे. अशा प्रकारचं कोणतंही मानधन नसताना, कोणताही पगार नसताना ह्या सर्व मंडळींनी ही संस्था उभी केली. आमचे नाना मेकळे असतील की त्या काळात त्यांचं लिखाणावर प्रभुत्व होतं, मग वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही गोष्टी लेखणीच्या माध्यमातून ज्या काही करायच्या आहेत किंवा थोडंफार देणगीच्या रूपाने जे करायचं आहे, म्हणजे आम्ही तिथं खाली जर पाहिलं तर नाना मेकळ्यांची आपल्याला देणगी दिसते की त्या काळातली जी काही देणगी आहे ती मोठी देणगी आहे आणि परत ह्या संस्थेसाठी काम करायचं आहे. त्यामुळे कुठेतरी एक इच्छा होती की इथे जो काही शेतकरी असेल, पीडित असेल, सर्वसामान्य असेल, जो शिक्षणापासून वंचित राहतोय या सर्वांनाच शिक्षण मिळालं पाहिजे आणि भविष्यातली पिढी तळातली आणि तळाच परिसरातली घडली पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प त्या काळात या मंडळींनी केला. म्हणून या संस्थेतले अनेक विद्यार्थी कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झाले, कोण शासकीय नोकरीमध्ये ज्यांनी सेवा केली. इथं बसलेली जी काही मंडळी आहे आपल्याकडे ना शिर्के गुरुजी आहेत, या शाळेचे विद्यार्थी आहेत. ही जर ह्या मंडळींनी शाळा निर्माण केली नसती तर शिर्के गुरुजी कदाचित शिक्षक झाले नसते. कडेला आमचे कुलकर्णी जे बसलेले आहेत, बंधू कुलकर्णी जे बसले आहेत हे बँक ऑफ इंडिया मधून शाखाधिकारी म्हणून किंवा त्याच्याही मोठ्या पदावर जाऊन ते तिथून निवृत्त झाले, तेही या शाळेमध्ये शिकलेले आहेत. इथं बसलेले उपाध्यक्ष असतील, त्याच्यानंतर मंगेश असतील, श्रीराम कंबोजे असतील, मी स्वतः असेल किंवा आमची मुलं असतील की ह्या शाळेमध्ये का शिकली किंवा तुम्ही आज का इथे व्यवस्थितरित्या शिकत आहात त्याची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर इथे जी काही नावं लिहिली आहेत आणि ही जी काही मंडळ आहे यांनी ती मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळे आपण सगळेजण आज चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण घेतो. मी स्मृतिदिनाच्या निमित्ताने कैलासवासी अशोक लोखंडे असतील, त्याच्यानंतर नारायणराव मेकळे असतील, भाषेंद्र सप्रे असतील, त्याच्यावर प्रकाश पटेल, ही सगळीच मंडळी फुलला फलाच्या पाकळीतून त्यांच्या स्वतःच्या खर्चातून त्यांनी ह्या संस्थेसाठी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो, त्यांचे मानाने तेवढे आभार थोडे असं मी विचार प्रकट करून मी यांच्या समोर नतमस्तक होतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या स्मृती दिनानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि आज आपल्या या स्मृती दिनाचं जे आपण आयोजन केलंय त्याबद्दल आयोजकांचं निश्चितपणे मी चांगल्या प्रकारे त्यांना आशीर्वाद देतो. आज त्या समोर ज्या प्रतिमा मांडलेल्या आहेत त्यातली प्रत्येक प्रतिमा ही मी पाहिलेली आहे आणि अनुभवलेली आहे. 51 सालला ज्यावेळी प्रभाकर दादा, डॉक्टर श्रीनाथ पुढे, तात्या जोशी, परशुराम मेकळे, त्याचप्रमाणे प्रमोद जोशी म्हणजे मोठे डॉक्टर, या लोकांनी या संस्थेच्या स्थापनेचा शुभारंभ केला. कालांतराने ही संस्था वृक्षाप्रमाणे लहानाची मोठी होत गेली आणि आता त्याचं कल्पवृक्ष झाले. प्रभाकर दादा
या संस्थेसाठी हातोनात घेतले. कधी कधी बघावं तर काम चालू असताना स्वतः इथे यायचे आणि काय हवं नको ते पाहायचं, सूचना द्यायची. मेघले साहेब, परशुराम मेघले हे या संस्थेचे त्या टायमाला सचिव. म्हणजे हे जे सर्व लोक आहेत सगळं विकायतीपण करण्याचं काम मेघले साहेब. त्याच्यानंतर ही जी आता सरांनी सांगितलं ही पालखी आहे, ही पालखी एका ठिकाणाहून आता पुढच्या पिढीच्या खांद्यावर घ्यायची. त्याच्यानंतर बाळासाहेब देशमुख म्हणा, त्यांना सहकार्य करणारे मुकुंद मोरे म्हणा, प्रभाकर डॉक्टर आणि धावणकर या लोकांनी ही पालखी आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर या संस्थेची चांगल्या प्रकारे भरभराट होत गेली. सर्वात आणखीन एक महत्वाचं पात्र याच्यामधून राहिलंय ते म्हणजे टुंबळे सर. टुंबळे सरांनी प्रथम पहिल्यापासून तिथले ते मुख्याध्यापक पहिल्यापासून मुख्याध्यापक होते, पण मेहनत फार. त्यावेळी त्यांच्या हाताखाली शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते आज नागायतपणे चांगल्या प्रगतीपथावर. म्हणजे आता इतर जे आहेत ते पण प्रगतीपथावर आहे. या लोकांच्या ताब्यात ही पालखी दिल्याच्या नंतर या लोकांनी देणगी स्वरूपात अनेक गोष्टी केल्या आणि इमारत बांधण्याचं प्रयत्न झालं. या इमारतीच्या विटा महाडून गोराकुंभार भट्टीतून यायच्या आणि त्या टायमाला आम्ही 9वीला असायचो, 8वीला असायचो. आणि या विटा उतरवण्याचं काम त्यावेळी आमची बॅच करायची, मेहनत घ्यायची. त्यावेळी आमची जी बॅच होती त्या बॅचचे पहिल्या क्रमांकाने आलेले बाळासाहेब देशमुख आणि दुसऱ्या क्रमांकाला डॉक्टर बाळासाहेब देशमुख यांनी सुद्धा या संस्थेसाठी फार मोठी मेहनत घेतलेली आहे ती नाकारता येणार. स्वतः कष्ट घेऊन ते या ठिकाणी यायचे. त्यांचा जन्म 44 सालचा, म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहानच होते. परंतु काळाने या ठिकाणी असणारे त्यांचे हे जीवनकाळ मला वाटतं 1916ला समाप्त झालं. आणि बाळासाहेबच्या नावाने आपण कृषी दिन साजरा करतो. या ठिकाणी असणारी जी काही रोपटी या लावलेली आहे ती कृषी दिन म्हणून बाळासाहेब देशमुख यांच्या नावाने लावलेली आहे. तिथं बोर्ड पण आहे. परंतु काय कालांतराने ही जी वाटिका तयार केली होती तिची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच आता या ठिकाणी असणारे कार्यकारी मंडळ मंगेश देशमुख असतील, आमचे मुळे असतील, चंद्रकांत रोडे असतील, आमचे श्रीराम गजबजे असतील किंवा इतर असणार. आता ही पालखी त्यांच्या खांद्यावर आली आणि ही पालखी त्यांच्या खांद्यावर आल्यानंतर समर्थपणे ही पालखी पेलू. त्यांनी हे जे लावलेलं रोप आहे, वृक्ष आहे, त्याचा ते वृक्ष झालं, त्याला आता फळं यायला लागली, फुलं यायला लागली आणि त्याची जोपासना करणं गरजेचं आहे. आता असणारे जे कार्यकारी मंडळ आपापल्या परीनं चांगल्या प्रकारे काम करून त्याची जोपासना करीत आहे. आपण सर्वांनी हा जो दिवस पाहतो ही इतिहासाची पानं उलगडतो. या प्रतिमा हे असणारे फोटो म्हणजे त्याच्या काळामध्ये काय झालं, कुणी काय केलं हा जो इतिहास आहे
या इतिहासाची पानं आपण उलगडत आहोत. हा इतिहास कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे जोपासला पाहिजे आणि या थोर विभूतींनी ज्यांनी या संस्थेसाठी मेहनत घेतली, ज्यांनी या संस्थेसाठी श्रम घेतले, दिले, त्या सर्वांना न विसरता त्यांची अशा दरवर्षी आपण जी काही पुण्यतिथी साजरी करतो, त्यांची स्मृतिदिन साजरी करतो, हा साजरा व्हायला पाहिजे. आणि या सर्वांना अभिवादन करून मी थांबतो. जय. आज आपल्या तळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व दिवंगत सन्माननीय पदाधिकाऱ्याचा स्मृती जागर कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. इवले सिरोप दावे द्वारे त्याचा विरोधीला घटना होईल अशी जी उक्ती आहे त्याप्रमाणे तळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचं रोपटर 1951 साली मार्च महिन्यामध्ये या जागेमध्ये लावण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रभाकरदादा देशमुख, त्याचबरोबर दमा तळेगावकर, स्वर्गीय डॉक्टर शृंगारपुरे, अशोक शेठ लोखंडे यासारखी महान मंडळी त्यावेळेला भविष्याचा वेग घेत होती. आज त्या गोष्टीला आपण 75व्या वर्षात यावर्षी संस्थेच्या स्थापनेच्या 75व्या वर्षात आपण पदार्पण करतो आहोत. म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आपण यावर्षी त्याची सुरुवात होते आहे आणि 75 वर्षानंतर संस्थेच्या या सर्व ज्या धुरीणांनी ज्या महान विभूतींनी या संस्थेच्या रोपाला लावल्यापासून ते पुढे त्याला खटपणे झालं, त्याचा वटवृक्ष होईपर्यंत जे काही आपल्या परीने योगदान दिलेलं आहे त्या महान योगदानाचा खरोखर जागर व्हावा, त्या स्मृतींचा दरवळ सर्व पुढच्या पिढीला मिळावा आणि त्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. या ठिकाणी प्रभाकरदादा देशमुख असतील, दमा तळेगावकर साहेब असतील किंवा शृंगारपुरे साहेब असतील, त्याचबरोबर अशोक शेठ लोखंडे असतील, यांनी त्यावेळेला ही रोपटी लावली. या इमारतीचं पहिली इमारत जी कौलारू आहे त्या इमारतीची स्थापना पहिल्यांदा झाली 1951 साली. 5वी ते 10वीच्या शाळेचा शुभारंभ झाला आणि या दुर्गम डोंगरी भागात असणाऱ्या एका छोट्याशा तळेसारख्या गावात, परंतु ज्याला मोठी अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, शिवरायांच्या कर्तृत्वाचा ज्या ठिकाणी दरवळ नेहमी असतो, आई चंडिका देवीच्या वास्तव्याने पुढील झालेली ही भूमी, या भूमीमध्ये जरी हा भाग दुर्गम असला, त्यावेळेला मांडगाव या तालुक्याशी जोडलेला असला तरी सुद्धा इथे शैक्षणिक विकास झाला पाहिजे असा चंग ज्यांनी बांधला, त्यांच्या स्मृतींना खरोखर मनापासून वंदन करावं असं वाटतं. कारण की त्यावेळेला त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज 75 वर्षानंतर खरोखर किती पूर्ण झालं आणि त्यामुळे किती हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळाला. त्यावेळेपासून म्हणजे आज 75 वर्षात अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये घडून गेले. यानंतरचे जे मोठ्या पहिल्या फळीनंतर दुसरी फळी, दुसऱ्या फळीनंतर तिसरी फळी, तिसऱ्या फळीनंतर आजच्या सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत ही जी काही परंपरा आहे किंवा हायरार्की आहे या सर्व पदाधिकाऱ्यांची, ती एका फळीने पालखी उचलली आणि दुसऱ्या पिढीकडे देत त्यांनी आपलं मार्गक्रमण केलं. या पद्धतीने ही जी काही पुण्यपालखी आहे शिक्षणाची, ही पुण्यपालखी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशी चालत आहे. सर्व जे दिवंगत पदाधिकारी आहेत ज्यांचे आपण फलकावर नावं लिहिलेली असतील, अनेक ज्ञात अज्ञात असे गावातील पंचक्रोशीतील जे लोक आहेत, जे या संस्थेच्या उभारणीसाठी खारीचा वाटा देऊ शकले असतील, सिंहाचा वाटा देऊ शकले असतील, त्या सर्वांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करतो. आपण सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. तरी कोणी त्यांची महती गळती ठेवलेली असेल, तरी जे गजेंद्र शृंगेने उपटले श्री हरीसाठी मेले, कमल फुलफे अमर ठेले मोक्षदायी पावन, अशीच सर्व फुले फुलावी श्री रामचरणी अर्पण व्हावी, काही सार्थकता घ्यावी या नश्वर देहांची, असं म्हटलं जातं. आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि त्याच्या सर्व विभूती आहेत, या शिक्षण विभूती, की या शिक्षणातले हे
आपल्यासाठी तारे आहेत आणि अशा या ताऱ्यांचा प्रकाश सर्वत्र जो पडतो आहे त्या प्रकाशामध्ये आपण सर्वजण न्हावून निघत आहोत आणि म्हणूनच या प्रकाशामध्ये आपण न्हावून निघत असताना त्या प्रकाशाकडे कधीतरी बघावं, त्या चांदण्यांकडे कधीतरी बघावं आणि त्या चांदण्यांकडे बघितल्यानंतरचा जो आनंद आहे तो आनंद जसा आपल्याला मिळतो तसा आनंदही आपण आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचे आदर्श, त्यांची जीवनमूल्य, त्यांची राहण्याची पद्धत, त्यांचे विचार करण्याची पद्धत अशा पद्धतीने जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा सर्वच हे व्यक्ती आदरणीय ठरतात आणि म्हणूनच अशा सर्वांच्या या स्मृतीसाठी मी नक्कीच खरं या थोड्या वेळामध्ये व सगळ्यांचं जीवनचरित्र किंवा आठवणी सांगणं खूप वेळाचं ठरेल. मी त्यांच्या स्मृतीला बद्दल करतो आणि थांबतो. धन्यवाद. विचारांना, कार्याला आणि संस्कारांना पुढे घेऊन आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व उपस्थित मान्यवर, या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या समारोपस्थळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे दर्ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आजचा कार्यक्रम हा केवळ स्मरणरूप नसून तो एक चिंतन, प्रेरणा आणि एक दिशादर्शक संकल्प होता. त्यांच्या कार्यातून शिकून आपल्यालाही समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी हेच या कार्यक्रमामागील उद्दिष्ट. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.